गुड मॉर्निंग सर्वांना. बी के अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण काय संपलं, बेसिक टॉपिक चालू होते आपली. आता आपला बेसिक टॉपिकचा एक पार्ट येतो म्हणजे कोणता, युनिटरी मेथड. ओके, मराठीमध्ये एकक स्थान पद्धत. ठीक आहे. आता बघा, टॉपिकचं नाव टाका पहिले, बाद में देखते. टाकले? ओके, हां, पहिले हे लिहून घ्या. हे पहिले लिहिलेलं आहे आपण बहुतेक, का नाही लिहिले मला आठवत नाही, पण तरी लिहून घ्या. मराठीचं क्लिअर दिसत नाही. ठीक आहे, फॉन्टला काय झालं माहित नाही. डबलेट्स म्हणजे मराठीमध्ये दुप्पटी म्हणता याला. रेल्वेज काय पेपर पुढच्या वर्षी मे मध्ये, एप्रिल मेच्या दरम्यान होईल पेपर समजा. अंडर ग्रॅज्युएट लेवल तुझी किती हाईट? 149. ठीक आहे, हाईट क्रायटेरिया बघू कोणत्या पोस्टला आहे, पण बघू फॉर्म तर भरा पाहिजे. ओबीसी ओपन 500 रुपये आणि SC ST मध्ये 250. आणि पेपर झाल्यानंतर, फॉर एक्झाम्पल उद्या पेपर आहे, पेपर झाल्यानंतर जे लोक SC ST त्यांचे पूर्ण 250 रुपये रिफंड होतात, आणि जे ओपन और ओबीसी है उनके 400 रुपये रिफंड होते, वापस आते हैं पैसे. बस तुम पेपर पे बैठने चाहिए. मतलब एक्चुअल फीस कितनी दे रहे हो तुम? सिर्फ 100 रुपये. समझा क्या? ऐसा नहीं तुम पेपर में अटेम्प्ट, फॉर एग्जाम्पल तो कल पेपर है, तुम बैठे ही नहीं तो पैसे नहीं आएंगे. हाँ, इंग्लिश नहीं है. हाँ, हाँ तो अच्छा है ना, उल्टा प्रिपरेशन के टाइम मिलेगा ना. 10 दिन में पढ़ाई कैसे करेगा तू? कॉम्पिटिटिव्ह की बोल रहा काय? हो मग म्हणलं मी, अंडर ग्रॅज्युएट लेवल 12 झाली ना. हां, अंडर ग्रॅज्युएट लेवलची लास्ट डेट आहे 20 नोव्हेंबर, आणि ग्रॅज्युएटची लास्ट डेट आहे 27 नोव्हेंबर. एक सेकंड हा, ग्रॅज्युएटची लास्ट डेट आहे बहुतेक 20 आणि अंडर ग्रॅज्युएटची 27. हां, काहीतरी आहे उलट पालट, पण एक समजून 20 पर्यंत वाट नका बघून आजच भरा. हाँ, तुम दोनों भर सकते हो ना, तुम ग्रेजुएट भी भर सकते और अंडर ग्रेजुएट भी भर सकते.
क्योंकि जब तक मेंस होगी तब तक ग्रेजुएशन हो चुका होगा ना। रेलवेज एनटीपीसी, हाँ एनटीपीसी, हाँ स्टेशन मास्टर पता है, वो ग्रेजुएट लेवल की पोस्ट है। स्टेशन मास्टर हुआ, गुड्स मैनेजर हुआ, है पोस्ट है, देखते हैं अपन लेक्चर होने के बाद बताता हूँ। ओके हे लिहिलं का? हे लिहिलं का? डबलेट्स हे बघा, दोनचा पहिला पॉवर किती? 2, दोनचा दुसरा 4, तिसरा 8, चौथा 16, असं करत कितपर्यंत आहे? 2चा पॉवर 13 पर्यंत. कळलं काय? काय डबलेट्स येते म्हणजे 1 ची दुप्पट 2, 2 ची 4, 4 ची 8, 8 ची 16, 32, 64, याला काढणार डबलेट्स म्हणजे दुप्पटी. आता हे तिप्पटी, ट्रिपलेट्स. आता हे तिप्पटी मतलब ट्रिपलेट्स. आणि याचं काम याच्यात पण पडेल, एक्सपोनेंट्स मध्ये, घातांक. हो गया? अरे तिप्पटी. ओके, आता पहिला क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा, 223 प्लस 227. ठीक आहे, ही बेरीज करणं काही अवघड गोष्ट नाही. ठीक आहे, आता मला सांगायचं काय एक्झॅक्ट ते बघा. ही बेरीज कोणी पण करेल, दुसरी चौथीचा वर्ग पण करून घ्या. मला सांगायचं काय, टॉपिकचं नाव काय आपला? युनिटरी मेथड. म्हणजे तुम्हाला खेळायचं कोणासोबत आहे? फक्त युनिट प्लेस, म्हणजे एकक स्थानी काय संख्या तयार होईल त्यासोबत खेळायचं. आता बघा, 3 आणि 7 किती? 10. म्हणजे इथं एकक स्थानी काय येणार आहे? 0 येणार आहे. 0 सोडून काय तयार होणार आहे? 0 सोडून काय येऊ शकतं का? 7 आणि 3 किती? 10. म्हणजे युनिट प्लेसला किती येणार आहे? हे तर फिक्स आहे ना. 0 सोडून काय येऊ शकतं का? नाही. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्ही काय बघणार? युनिट प्लेसला 0 कुठे आहे फक्त. कळलं काय? कळलं का? ऍडिशन जरी केली तर आन्सर मध्ये काही चेंजेस येणार नाही. 450 येतं उत्तर येतं बेरीज. पण मला जे सांगायचं ते कळलं का? युनिट प्लेसला तुम्ही फक्त काय चेक करणार? युनिट प्लेस किती? हा 3 आहे आणि इथं 7 आहे. 7 आणि 3 किती? 10. युनिट प्लेसला 0 सोडून काही तयार होऊ शकतं का? कारण 7 आणि 3 किती होणार आहे? 10च होणार आहे. हे फिक्स आहे. कळलं का ते? म्हणजे तुम्ही युनिट प्लेसला काय बघणार? फक्त 0 कुठे आहे. नंतर आता बघा, इथं किती आहे? मी फक्त युनिट प्लेस लिहितो. इथं 2 आहे आणि इथं किती आहे? 9. 9 आणि 2 किती? 11. 11 म्हणजे युनिट प्लेसला किती येत आहे? 1. म्हणजे युनिट प्लेसला 1 सोडून दुसरा काही येऊ शकतं का? शोधा युनिट प्लेसला 1 कोणी. कळलं काय? म्हणजे आन्सर किती येईल? 201. ऍडिशन जरी केली तर काही फरक नाही पडणार. 9 2 11 कॅरी 1, 17 आणि हे 3 किती झालं? 20. असं पण किती येते? 201च. समजा काय? काय विषय हा? हा याचं सांगा. किती? सेकंड. 4 आणि 2 किती? 6. म्हणजे युनिट प्लेसला 6 येणार आहे. इकडं काय तयार होते? काही घेणं नाही. म्हणजे कोणतं ऑप्शन येईल हे? 6. सॉरी, सेकंड ऑप्शन. आता फर्स्ट 8 आणि 6 किती? 14. म्हणजे युनिट प्लेसला किती तयार होते? 4. कोणतं ऑप्शन देते? फर्स्ट ऑप्शन. कळलं काय? काय विषय? हे लिहा फक्त.
याचं काय आहे? लास्ट हे बघ, 6 आणि 6 12, 12 म्हणजे किती? 2, आणि 2 आणि हे 7 किती? 9, म्हणजे याच्या युनिट प्लेसला किती पाहिजे? 9. कळलं काय नक्की? कोणतं? 6 में से 2 गए, 4 बचे ना। सही सिंबल तो देख, क्या कर रहा तिवारी। 6 2 8 होते, 8 वाला ऑप्शन भी है। भावनाओं पे कंट्रोल रख। मायनस आहे ना, 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4, म्हणजे युनिट प्लेसला काय येणार आहे? 4. कळलं काय काय विषय? आता कोणतं? थर्ड. तिसरं कसं? थांब गीतांजली, हा हा मग दोन दोन कुठे दिसतोय? 9 2 7 8 ना. थांब थांब, रुक जा रुक जा रुक जा रुक जा, मला फक्त व्हायचं होतं की तुम्ही म्हणले ती पण कशी काय म्हणली थर्ड? गीतांजली एवढं रॉकेट सायन्स नाही त्याच्यात, इकडे बघ. हा काय? कसं कसं? हा कसं पण? सात मधून 9 जात आहे का? सध्याला काय करतो आपण? 17 करतो ना. मग 17 मधून 9 गेली, किती राहिले? मग युनिट प्लेसला किती येईल? काय लॉजिक लावत होते तू? हा काही काही शेंगा शांत बस. हा हो गया. हे बघा, 7 मधून 9 जात नाही, ठीक आहे. 7 मधून 9 जात नाही, म्हणून आपण याला काय करतो? 17 करतो ना. 17 मधून 9 गेले, किती राहिले? 8. म्हणून याचा ऑप्शन कोणता येईल? थर्ड ऑप्शन. ओके, याचं सांगा. इकडे बघा, 8 मधून 1 गेला 7, आणि 7 मधून 5 गेले 2, म्हणजे कोणता ऑप्शन? लास्ट ऑप्शन. क्लियर है काय? हे लिखो. हाँ
ओके, नंतर इसको बताओ। हम्म, आता सांगा, ते म्हणले ना वापस घेतोय आपण, सांगा मग. कोणतं लास्ट? नाही, अरे क्या हो गए, इतने येडे क्यों गए, मुझे बताओ इधर दे. 6 मधून 3 गेले 3, हा नंबर इकडे आहे मायनस मध्ये, इकडे आला तर प्लस मध्ये होईल ना. मग किती हा 7, 7 आणि 3 किती 10, 10 म्हणजे युनिट प्लेसला किती पाहिजे 0. यहाँ पे क्वेश्चन मार्क माइनस ही है, मतलब ये अगर इधर आएगा तो क्वेश्चन मार्क की वैल्यू मिलेंगे ना अपने को. हाँ, तो आया ना 7560. कळलं काय काय विषय. हे पहा 6 मधून 3 गेले इज इक्वल टू, इथं आपल्याला हा नंबर काढायचा आहे एक्स मायनस युनिट प्लेसला 7 आहे. 6 मधून 3 गेले 3 इज इक्वल टू एक्स मायनस 7. मग 3 इज इक्वल टू, हा -7 इकडे आला तर काय होईल +7 इज इक्वल टू एक्स. मग 7 आणि 3 किती 10, म्हणजे जो पण हा एक्स असेल, जो पण नंबर असेल त्याच्या युनिट प्लेसला किती असेल 0. ओके, नेक्स्ट. ओके, समजा काय ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आता हे मल्टिप्लिकेशन. काय आहे 48 मल्टिप्लाय बाय 93. 8 3 चा ए थांबा थांबा, ओय गीतांजली इकडे बघ. 8 त्रिक, अबे 8 त्रिक किती 24, म्हणजे युनिट प्लेसला किती येणार आहे 4. कोणता ऑप्शन देते सेकंड ऑप्शन. कळलं काय, युनिट प्लेसला 4च येणार आहे. याच फर्स्ट मागचे क्वेश्चन येईल त्याच्यात आन्सर सांगते का मला. हे बा 3 त्रिक 9 बरोबर, आणि 9 त्रिक 27, 27 म्हणजे किती 7, म्हणजे एकक स्थानी किती येईल 7. समजा काय, कळलं का. 23 त्रिक 69, आणि कितीने मल्टिप्लाय करायचं त्याला 13, 13 सक 78, 13 9 117, 7 11 आणि 8 19, कॅरी 1, असं पण किती येत आहे 897. डिपेंड करतं तुम्हाला कोण. मला सांगा सगळे ऑप्शन जर 7 7 असते तर मग तर मल्टिप्लायच करावं लागलं असतं ना. मग हे पण तर आलं पाहिजे ना. हे कळतंय का, युनिटरी मेथड कधी अप्लाय होईल जेव्हा सगळे ऑप्शनचे युनिट प्लेस वेगवेगळे असतील तेव्हाच. सगळे ऑप्शनचे युनिट प्लेस 7 7 करून दिले, युनिट प्लेस काही कामाची येईल का. कळलं काय, मी फक्त तुम्हाला स्किल सांगते, यूज कुठं करायचं हे ऑप्शन ठरवतील बरं का, आणि तुमची प्रॅक्टिस पण ठरवेल. समजा क्या, कधी कधी असं होईल सीड पण यूज होऊन जाईल आणि युनिट प्लेस पण यूज होऊन जाईल. कधी कधी असं होईल सीड यूज नाही होणार, युनिट प्लेस होऊन जाईल. काही वेळा असं होईल युनिट प्लेस नाही होणार, सीड होऊन जाईल. आणि कधी कधी असं होईल दोघं पण नाही होणार. कळलं काय काय म्हणतो मी. सीड अप्लाय झालं तर कधी कधी युनिट प्लेस पण होऊन जातं, काही वेळेस दोघांपैकी एकच होतं, आणि काही वेळेस दोन्ही पण होत नाही. आणि दोन्ही पण होत नसेल तर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण जमल्या पाहिजे ना. मल्टिप्लिकेशन शिकवलं ना मी 2/2 वाला. समजत नाही आला 13चं टेबल तर 6 1 6 असं करू शकता ना. 7 3 18, 9 1 9, 18 9 किती 27, आणि 3 9 पण किती 27च. 7 9 आणि हे किती 8 8, असं पण किती येते उत्तर 897 ना. हे 2 डिजिट आहे आणि हे किती डिजिट आहे 2/2 शिकवलं ना मी मल्टिप्लिकेशन. कळलं काय,
कोणतं कधी काय वापरायचं हे तुमचं म्हणून तेवढं बेसिक चालू आहे ना. ओके, याचं सांगा मला आता. किती? तिसरं. हे बघा इथं किती आहे? 8. 8 चौक 32. 32 म्हणजे किती? 2. 2 7 जा 14. 14 म्हणजे किती? 4. आणि 4 गुणिले 9 36. 36 म्हणजे किती? म्हणजे युनिट प्लेसला किती येणार याच्या? कोणता ऑप्शन आहे? कळलं काय? मल्टिप्लिकेशन. आणि जर सगळे ऑप्शन 6 आहे मग नहीं, सीड को ट्राई कर सकते ना, इतना बड़ा क्वेश्चन है तो. अगर यूनिट प्लेस सेम है तो सीड अप्लाई हो सकता, बाकी के नंबर चेंज कर सकते ना. और अगर सारे नंबर सेम है, यूनिट प्लेस भी सेम है, तो क्या करेंगे फिर मल्टीप्लाई करना ही पड़ेगा. 14 112 आणि याचं पण आन्सर 3 किंवा 4 डिजिटचं येईल. हे समजा 4 डिजिटचं आलं आणि हे किती आहे? 3 डिजिट. 3/4 शिकवलं ना, 3/4 मल्टिप्लिकेशन झालं ना. मग ते अप्लाय करू शकता तुम्ही इथं. हे तू झोपू नको. हो गं, इझी क्वेश्चन चालू आहे म्हणून. बरं, कळलं का मल्टिप्लिकेशन? नक्की. आता बघू डिव्हिजन. डिव्हिजन येतं हे सांग बरं काय? तू म्हणली झाले, त्याच्यात पाहून नको सांगू, ते बुक बंद कर. ओके, हा त्यात पाहून सांग मला. हा मग पाहून घेतल्यावर बंद केलं. ओके, इकडे बघा. ऍडिशन कळलं, सबट्रॅक्शन कळलं, मल्टिप्लिकेशन कळलं. अब देखो डिव्हिजन. इथे किती आहे? 3. खाली किती आहे? 7. ओके, फक्त युनिट प्लेस लिहिला. आता डिवाइड करणार कसं? मला सांगा 7 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 3 तयार होत आहे बघा. 7 5 जा 35. युनिट प्लेसला किती तयार होत आहे? 5. आपल्याला पाहिजे किती आहे? 3. हे आपलं आन्सर नाही होणार. 7 ला जर मी 7 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं? 49. युनिट प्लेसला किती येतं? 9. मला पाहिजे किती आहे? 3. हे पण आपलं आन्सर नाही होत. 7 ला जर मी 9 ने मल्टिप्लाय केलं तर 63. युनिट प्लेसला किती तयार होत आहे? 3. मला पाहिजे पण किती आहे? 3. म्हणजे कोणता आन्सर आहे आपलं? कळलं काय? काय होय, समजा क्या. हा, 7 ला जर मी 1 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल? युनिट प्लेसला 7च. हे आपलं आन्सर नाही होत. तुम्ही लेट आल्या, प्रत्येक लेक्चरला लेट येतात. मग तू बसायचं ना मग. तरी पण तू स्त्री है, तू कुछ भी कर सकती. तू स्त्री है, तू कुछ भी कर सकती. समजा घे डिव्हिजनचं. हे बघा 1173 डिव्हिजन 17. 17 गुणिले 6. हा, आता हे माहित नसेल तुम्हाला. 102. ठीक आहे. आणि हे किती? 15. 17 9 153. असं पण किती येतं? 69च. हम्म. 8437 म्हणजे इथं किती आहे? 7. खाली किती आहे? 9. अय शांत बस. अय शांत बस. आता बघा युनिट प्लेसला किती आहे? 7. खाली किती आहे? 9. 9 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 7 तयार होतं. किती? हे बघा 9 1 जा 9. हे नाही पाहिजे. 9 3 जा 27. 7 तयार होतं ना युनिट प्लेसला. म्हणजे याचं जे काय आन्सर असेल त्याची युनिट प्लेसला किती असेल? 3. कळलं काय?
9 5 जा 45 5 तयार होत आहे हे नाही. 9 7 जा 63 3 तयार होते. आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला पाहिजे किती आहे 7 पाहिजे. समजा काय विषय. अब देखो पहिलेची अरेंजमेंट कशी करणार सांगितलं तुम्हाला त्या दिवशी. कंटिन्युअस जर डिव्हिजनचा सिम्बॉल असेल तर काय करणार पहिला नंबर ॲज इट इज 3 6 2 4 6 आणि बाकीचे नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये दाखवायचे. ही त्याची एक्झॅक्ट अरेंजमेंट आहे. अब देखो इथे किती आहे 6 4 3 जा 9 12. अच्छा मैंने कुछ गलत सुन लिया शायद. ओके 4 3 जा 12 म्हणजे याचा युनिट प्लेस किती आहे 6 आणि याचा युनिट प्लेस किती आहे 2. 1 मिनिटासाठी फक्त 3 चा टेबल म्हणा. 3 1 3 2 3 चौक 3 5 नंतर 18 21 24 27 आणि 30 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके 2 चा टेबल म्हणा 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि मला 3 च्या टेबल मध्ये बघा युनिट प्लेस प्रत्येक वेळेस सेम आहे का वेगवेगळा आहे. 3 चा टेबल बघा 3 चा युनिट प्लेसला प्रत्येक वेळेस इथे किती आहे 3 6 9 इथं 2 5 8 1 4 7 आणि 0. पण 2 चा टेबल बघा बरं युनिट प्लेस रिपीट होतंय का होतंय ना. सांगायचं तात्पर्य हे होतं जर विषम संख्या असेल ना खाली तर युनिट प्लेस तुमचा आन्सर एकच देईल. कळलं का काय म्हणलं मी तुम्हाला. हा 2चं मी 3चं बोलतोय ना सध्या. जर संख्या विषम असेल तर प्रत्येक युनिट प्लेस काय आहे वेगवेगळा आहे. म्हणजे ऑड नंबरचा जो टेबल तयार करतो ना प्रत्येक वेळेस युनिट प्लेस वेगळा तयार करतो. पण जर इवन नंबर असेल म्हणजे समसंख्या असेल ना तर युनिट प्लेस 2 वेळा रिपीट होतो. कळलं काय. हे बघा 2 इथं पण येतोय आणि 2 इथं पण येतोय. 6 इथं पण येतोय 6 इथं पण येतोय. कळलं आता बघ आता 3चा टेबल काही कामाच नाही आपल्या. आता बघ 2चा टेबल या इथं पण 2चाच टेबल आहे खाली. 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 6 तयार होतं. 3 ने अजून 8 म्हणजे 2 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 तयार होतो किंवा 2 ला मी जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर 6 तयार होतं. म्हणजे आपलं जे पण आन्सर असेल एक तर त्याच्या युनिट प्लेसला 3 असेल किंवा आणि जर क्वेश्चन युनिट प्लेसवर असेल आणि खाली जर इवन नंबर तयार होत असेल तर दोघांपैकी एकच ऑप्शन मध्ये भेटतं. बघा 3 भेटतं का 8 भेटतं. कळलं काय काय म्हणजे तुमचं क्वेश्चनचा आन्सर काय असेल 863. समजा काय म्हणलं मी खाली जर इवन नंबर आला तर समजून घ्यायचं तुमचे 2 ऑप्शन तयार होतात. कळलं काय काय लिखा. आणि युनिट प्लेस सगळं सेम आहे मग काय करणार सीड नाही होणार ना. कारण नाही बघ इथं किती आहे 5 5 त्रिक 15 खाली डिनॉमिनेटरला किती तयार होते आणि खाली जर 6 तयार होतं ते सीड वापरणार का. म्हणलं ना युनिट प्लेस पण अप्लाय नाही होते सीड पण नाही होते. एक एक्झाम्पल अशा टायमाला काय करावं लागेल तुम्हाला डिवाइडच करावं लागेल 3 ने आणि नंतर 14 ने आणि त्यासाठी 14चा टेबल हे यायला पाहिजे. येतो का 14चा टेबल 14 साठी
लाईट लाईट येतो. ठीक आहे, चहा आहे का लाईट लाईट प्यायला? सकाळची संध्याकाळ झाली तेव्हा सांगताय. 14 28. ओके, हा इकडे बघा. 338 मल्टीप्लाय बाय 111 डिवायडेड बाय 13. ओके, 8 1 जा, अय इकडे बघ, 8 1 जा 8 आणि खाली किती आहे? ओके, कोणता नंबर आहे खाली? ऑड नंबर आहे, म्हणजे एकच ऑप्शन तयार आहे. 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 8 येतं? किती? 6. 3 6 जा 18, म्हणजे कोणता ऑप्शन येईल तुमचं फायनल आन्सर? 28 86. काही तुला कळलं का आता काय झालं हे? समजा ना? ओके. नाही आहे 13 साठी आपलं, सॉरी नाही झालं युनिट प्लेस अप्लाय. मग हे बघा, 13च्या पाड्यात 111 येत नाही, फिक्स आहे. म्हणजे तुम्हाला 13ला कशाने डिवाइड करावं लागेल? याच नंबरला डिवाइड करावं लागेल मला. 13 1 13, 13 2 26, किती शिल्लक? 7 आणि 13 सक 78 झालं डिवाइड. म्हणजे लास्ट काय राहिलं? 26 ला तुम्हाला कशासोबत मल्टिप्लाय करायचंय? 111. 26 1 26, 26 1 26 आणि 26 1 26. 6 8 8 आणि हे 2 28. असं पण तेच होतं ना? कळलं काय काय विषय हा? याला तुम्ही सांगा आता. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे आणि खाली 4 आहे. 2 2 जा 4, खाली पण 4. सांगा आन्सर. $2016. हे बघा, 2 2 जा 4 आणि खाली किती आहे? 4, म्हणजे वरती पण 4 आणि 4 ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येऊ शकतं आणि 4 ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर 24, म्हणजे 4 येऊ शकतं. म्हणजे ऑप्शन मध्ये एकतर 1 भेटेल किंवा 6 भेटेल. कोणतं भेटतंय? 6 भेटते. कळलं काय नक्की? याला करा मग, फक्त युनिट प्लेस लिहा. हे 7 आहे, हा 2 आहे, खाली 9 आहे आणि हा 6. देखते इकडं पाहून नको सांगू बरं का. तुझं तुमचं अजून नाही? ओके, याला म्हणते इमानदारीने सांगणं. नाही येत नाही येत, खतम मॅटर. हा ना बाई, कळलं मला. झालं. हे बा, 7 दुने 14, 14 म्हणजे किती? 4 आणि 9 गुणिला 6 54, 54 म्हणजे पण किती? 4. 4 ला 1 ने मल्टिप्लाय करा 4 येईल, 4 ला 6 ने मल्टिप्लाय करा 4 येईल. 1 किंवा 6, बघा काय भेटते? 6 भेटते. कोणता ऑप्शन? 1426. आता एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला मी याचाच. 22 77 992 99 आणि 16 नाही येत युनिट प्लेस. डिवाइड करायचं तुम्हाला. आता कोणत्या 2 नंबरला पहिले घेणार? कोणाला पण घ्या, पण कशाने डिवाइड करणार हे सांगा मला पहिले. हा 11 कुठं कुठं? आणि हा नंबर याला 11 11 आणि याला पूर्ण 16च करावं लागेल. 16च पाडा येतो, मेन मॅटर ते. 11 9 99, 11 दुने
22 0 11 7 77. आता इथं 9 तयार झालाय म्हणजे इथं पण डिवाइड होईल वापस. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 2 रिमेनिंग, 9 3 जा 27 म्हणजे पूर्ण डिवाइड झाला किती वेळेस? 23 वेळेस. 16 गुणिला 6 96, किती शिल्लक? 3 आणि 16 गुणे 32 राहिलं काय फक्त 62 मल्टिप्लाय बाय 23 ना. 23 चा पाठ येतो का? ताण नाही घ्यायचा. 2/2 येतं ना. 6 2 जा 12, 6 3 जा 18, 18 आणि 4 22 आणि बेत्रिक 6 6 2, असं पण किती येते? 1426. आणि असं पण किती येत होतं? कळलं काय? टेबल येणं गरजेचं आहे बरं का, तरच सिम्प्लिफिकेशन असे क्वेश्चन सॉल्व्ह कर शकतो. समझा ना? ओके. इसको करो. 6 4 आणि खाली 8. किती? तिसरं देख. 6 चौक 24, 24 म्हणजे आणि खाली किती आहे? 8 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल. हे बा 8 ला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं तरी पण 4 येतं. 8 त्रिक 24 होतं आणि 8 8 64. म्हणजे एक तर युनिट प्लेसला 3 भेटेल किंवा कोणतं भेटते. आणि असं नाही करायचं बरं का, काही काही पोरं बघितले नाही असे युनिट प्लेस शिकवताना. 4 1 4, 4 2 8, बेत्रिक असं होत नाही बरं का. मी फक्त ह्या नंबरची युनिट प्लेस लिहिलेत बरं का. युनिट प्लेस कटून जाईल का? असं होईल का कधी? अबे रहते ऐसे भी सच में. एक ने पूछा तो मुझे ये 6 ये 4 और नीचे कितना 8. उसने बोला सर 4 और 8 में डिवाइड होता ना. अबे हुआ ऐसा, असं बोलायच नाही बरं का कधी. हा इसको करो फिर. हा 2 आहे, हा पण 2 आहे, हा 8 आहे आणि हा 7 आहे. किती? चौथं. 2 2 जा 4 आणि 8 7 जा 56 म्हणजे किती? 6. 6 ला 4 ने मल्टिप्लाय करा 24 होतं आणि 6 ला 9 ने मल्टिप्लाय करा 54 म्हणजे 4 देते. म्हणजे एक तर 4 येईल युनिट प्लेसला किंवा 9 येईल. कोणते येते? 4 येते. समजा की ओके. डायरेक्ट इथं उडी नाही मारणार आपण आता. टॉपिक नाही संपला तो क्वेश्चन नाही पाहिला का कसा होता? तुम्हाला येतं ना? याचा आन्सर सांगा बरं.
ओके, इकडे बघा आता. कळले का चारही गोष्टी? एक ऍडिशन, एक सबट्रॅक्शन, एक मल्टिप्लिकेशन आणि एक डिव्हिजन. कोणाचं? युनिट प्लेसचं. आता याच्यावर रिलेटेड दुसरे क्वेश्चन अब देखो. असं काय बघितलंय का? 52 चा पॉवर 29 याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर येईल? पाहिले ना असे क्वेश्चन? फक्त M2 न पाहिले वाटतं. तुम्ही पाहिले? हा. गीतांजली नाही, सीसॅटला येतात बरं का असे क्वेश्चन. UPSC 2023 आलेला आहे क्वेश्चन. हाच नाही आलेला, याच्याशी संबंधित आलेला हे म्हणते. ओके, तुमचा क्वेश्चन असा आहे, 52 चा पॉवर 31 याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर येईल? ठीक आहे. आता त्याची सुरुवात करणार कशी? गीतांजली ते इरेजर नंतर आपण ते सोडून देत, पेन खालीच ठेवतो. आता इकडे बघ, युनिट प्लेस कोणता येतं? हे अरे 2. ठीक आहे. टॉपिकचं नाव काय? युनिटरी ना, तर खेळायचं कोणासोबत? युनिट प्लेस सोबत. आता वरचा नंबर जो आहे त्याला बघा किती येतो? 31. त्याला 4 ने डिवाइड करा आणि इथं काय लिहिणार? फक्त तुम्ही रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे काय? शिल्लक संख्या किती राहते, फक्त तेच. कळलं का इथपर्यंत? काय केलं मी? 52 चा पॉवर 31 याच्या युनिट प्लेसला आपल्याला नंबर शोधायचा कोणता येणार आहे. तर युनिट प्लेस कोणता येतं? 2. मी 2 ॲज इट इज तसंच लिहिला. याचा पॉवर किती आहे? 31. पॉवरला कशाने डिवाइड करणार तुम्ही? 4 ने. 4 ने डिवाइड केल्यानंतर इथं काय लिहिणार? फक्त रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे काय? शिल्लक संख्या. आता बघा, 4 7 28 बरोबर. 31 मधून 28 गेले, किती राहिले? 3. म्हणजे शिल्लक संख्या किती आली तुमची? हे कळलं का इथपर्यंत? हे कळलं का नक्की? हा जो रिमाइंडर आलेला आहे ना, हा 2च्या डोक्यावर ठेवून द्या. 2चा क्यूब किती? 2चा तिसरा पॉवर बघा किती? 4 नाही ग, 8 आहे ना. किती? आता दुप्पटी लिहितात ना, डबलेट्स लिहिलेत ना आता. हा, 2चा थर्ड पॉवर किती आहे? म्हणजे हा जो काही नंबर असेल तयार करेल 52 चा पॉवर 31, त्याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर असेल? कळलं काय? हे बघा, 52 चा पॉवर, मला एक सिंपल सांगा. 2 चा पॉवर मी 6 नको 4 लिहितो. याला लिहिणार कसं तुम्ही? तोडणार कसं? याचा अर्थ काय होतो? 2 ला, हा, 2 ला 4 वेळा मल्टिप्लाय केला. 2 ला 4 ने मल्टिप्लाय नाही केला, 4 वेळा. म्हणजे काय? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू. कळलं काय? 2 चा पॉवर 4 म्हणजे काय? 2 ला मी स्वतःसोबत किती वेळेस मल्टिप्लाय केलं? 4 वेळेस. मी जर असं लिहिलं 2 चा पॉवर 9 म्हणजे 2 ला मी स्वतःसोबत किती वेळेस मल्टिप्लाय करणार? 9 वेळेस. तसाच 52 चा पॉवर 31 म्हणजे 52 ला स्वतःसोबत किती वेळेस मल्टिप्लाय केले? 31 वेळेस. काहीतरी नंबर तयार कराल ना तो. काहीतरी नंबर तयार करतो म्हणजे युनिट प्लेसला काहीतरी असेलच. आणि त्यांनी तोच क्वेश्चन विचारला, याच्या युनिट प्लेसला काय असेल? कळलं काय? आणि तो कोणता नंबर असेल? कळलं काय? काय विषय? वापस सांगतो मी, 52 चा पॉवर 31. ठीक आहे. 2 ॲज इट इज लिहा. किती हा? 31. 4 ने डिवाइड करा. इथं फक्त काय लिहिणार तुम्ही? रिमाइंडर फक्त. 4 7 28. शिल्लक किती? 3. हा 3 इथं जोडून द्या. 2 चा थर्ड पॉवर म्हणजे किती झाला तो? 8. म्हणजे या नंबरच्या युनिट प्लेसला काय येणार आहे? 8. कळलं काय? 4 से डिवाइड करने का कोई और नंबर से. कळलं काय? 4 नेच का बरं डिवाइड करायचं?
4नेच डिवाइड का करायचं आता ते बघ. 2 4 8 6 2 4 8 आणि 6 2 4 8 आणि प्रत्येक 4 पॉवर नंतर युनिट प्लेस रिपीट होतंय म्हणून त्याला 4 ने डिवाइड करायचं. आणि फक्त 2 सोबत नाही होत, प्रत्येक नंबर सोबत होत. कळलं काय? प्रत्येक 4th पॉवर नंतर युनिट प्लेस रिपीट होतो म्हणून त्याला 4 ने डिवाइड करायचं. आप क्या भी हाँ. वैसे तुम 3 का देखो, 3971 3971 प्रत्येक 4th पॉवर नंतर युनिट प्लेस रिपीट होते. कळलं काय? काय म्हणलं मी? म्हणून त्याला 4 ने डिवाइड करायचं. ओके. दुसरं एक्झाम्पल समजा 23 चा पॉवर 53 नाही 54. चला, याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर आहे? आता बघा किती इथं 3, इथं किती आहे 54. कशाने डिवाइड करणार? 4 ने. 13 चौक 52, 52 पर्यंत डिवाइड होईल. किती रिमाइंडर राहते? 2. कुठे लिहिणार हा 2? इथं. आणि 3चा स्क्वेअर किती? 9. म्हणजे युनिट प्लेसला किती येईल याच्या? कळलं काय? कळलंय नक्की? अब देखो क्या बोल रहा है. इथं किती आहे? 8. नंबर किती का मोठा असताना खेळायचं कोणासोबत? युनिट प्लेस. इथं बघा पॉवर किती आहे? 326. डिवाइड 4 ने तर करायचे, पण कोणाला करणार आता? 326 ला नाही करायचं, फक्त लास्टचे 2 डिजिट पकडायचे. कारण बघा 326 ला असं लिहू शकतो ना मी, 300 प्लस 26. मला सांगा जर शेवटी 2 शून्य तयार होत आहेत त्या नंबरला 4 ने डिवाइड होतं होतं ना. भागाकाराच्या कसोटीमध्ये सांगितलंय मी डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये, जर लास्टला 2 झिरो तयार होत आहे तर त्याला 4 ने डिवाइड होतं पूर्ण. मग याला जर 4 ने डिवाइड होत आहे त्याला करूच नका ना. रिमाइंडर किती येणार आहे? 0. म्हणजे उरलं कोण? फक्त 26च. म्हणजे तुम्हाला फक्त कोणासोबत डील करायचे आता? कळलं काय? काय नंबर इथं जर 1326 जरी असता तरी मी कशाने डिवाइड केला असता? फक्त लास्टचे 2 डिजिटच पकडले असते. कळलं काय? पण आहे किती? आहे एक्झॅक्टली 326. ओके. काय म्हणली? ह्या 3चं काहीच नाही करायचं म्हणलं मी, तसंच ठेवायचं, फक्त लास्टचे 2 डिजिटला पकडायचं आपल्याला. ओके. 4 गुणिले 6 24 होतं. रिमाइंडर किती उरते? हा 2 कुठे ठेवणार तुम्ही? इथं. 8चा वर्ग 64. याचं एकक स्थान किती आहे? म्हणजे याचा पण किती असेल? कळलं काय? काय विषय हा? तिच्या ती म्हणते स्क्वेअर. इथं रिमाइंडर किती राहिलं म्हणून तुम्ही 8चा पॉवर 2 लिहिणार. कळलं काय? लिखोय.
काय? हा थांब थांब. किती होता हा क्वेश्चन? काय होता आपला? 500. आता जो झाला तो थांब. हा 528चा पॉवर 1499. आपल्याला खेळायचं कोणासोबत आहे? फक्त लास्टच्या 2 डिजिट सोबत. 99 डिव्हिजन 4, रिमाइंडर किती राहतोय? 3. आणि 8चा पॉवर 3 म्हणजे किती? 512. याचा युनिट प्लेस आहे 2, म्हणजे याचा पण युनिट प्लेस किती असेल? 2च. ओके. हा आता बघा, एक 4 आणि दुसरा आहे 9. ठीक आहे. हे 2 नंबर वेगळे थोडे. चारचा पहिला पॉवर किती? 4च. 4चा वर्ग 16. 4चा क्यूब 64. 4चा फोर्थ पॉवर 256. ओके. आता बघा 4 6 4 6 हेच रिपीट होतंय ना. सांगायचं तात्पर्य हे, 4चा पॉवर जर ऑड असेल म्हणजे काय? विषम असेल तर युनिट प्लेसला काय तयार होणार आहे? 4च. कळलं का? हे बघा 4चा पॉवर 1 आहे, ऑड नंबर आहे, किती तयार करतोय? 4. 4चा पॉवर 3 ऑड नंबर आहे, किती तयार करतोय युनिट प्लेसला? 4. आणि 4चा पॉवर जर इवन नंबर म्हणजे जर समसंख्या आहे, तर युनिट प्लेसला काय तयार करेल तो? 6. कळलं काय काय म्हणलं मी? म्हणजे एखादा जर क्वेश्चन आहे आपला असं काहीतरी, 564चा पॉवर 59, याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर येईल? तर इथं 4 लिहायचा, 59ला 4ने डिवाइड करून रिमाइंडर लिहायचा, मग तो रिमाइंडरच्या डोक्यावर. इतके लॉंग स्टेप करायचे नाही. इथं किती दिसतंय? 4 आहे ना. पॉवर किती आहे? हा 59 आहे. 59 ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? ऑड नंबर आहे. जर ऑड नंबर असेल तर मी काय म्हणलो, युनिट प्लेसला काय येणार आहे? फिक्स. मग डायरेक्ट आन्सर किती देणार तुम्ही? कळलं काय? आणि 59 ऐवजी 58 असतं तर 4चा पॉवर इवन म्हणजे युनिट प्लेसला किती येईल? कळलं काय? हे कळलं का? 4चा पॉवर जर ऑड नंबर असेल तर युनिट प्लेसला किती येणार आहे? 4च. आणि 4चा पॉवर जर इवन नंबर असेल तर युनिट प्लेसला किती येणार आहे? 6. कळलं काय? होय, हे कळलं का? हा हे लिहा. हे फक्त 4 सोबत. 9चं सांगतो वेगळं. झालंय? कळलं ना? ओके. तसंच 9चं आहे. 9चा फर्स्ट पॉवर 9. 9चा सेकंड पॉवर 81. 9चा क्यूब 729. 9चा फोर्थ पॉवर म्हणजे 9 9 81. वापस 1 तयार करायला इथं. आता बघा 9चा पॉवर जर ऑड आहे म्हणजे काय? विषम आहे, तर काय तयार करणार आहे तो? 9 तयार कर. आणि 9चा पॉवर जर इवन आहे म्हणजे सम आहे, तर तो काय तयार करणार आहे? हे बघा 9चा फर्स्ट पॉवर 9, थर्ड पॉवर पण किती? 9. 9चा सेकंड पॉवर 1, फोर्थ पॉवर पण काय तयार करतोय? 1. 9चा पॉवर जर ऑड आहे 9 तयार करेल, 9चा पॉवर जर इवन आहे तर 1 तयार करेल. कळलं काय? फॉर एक्झाम्पल असं काही क्वेश्चन आहे, 5289 याचा पॉवर जर 5821 आहे,
याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर आहे. इथं किती आहे 9 आहे. 9चा पॉवर ऑड आहे का इव्हन आहे. ऑड आहे. 9चा पॉवर जर ऑड आहे तर युनिट प्लेसला किती तयार करेल तो. किती तयार करेल कळलं का. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 21ला 4ने डिवाइड करून रिमाइंडर किती येतोय आणि तो रिमाइंडर याच्या डोक्यावर ठेवायची गरज नाही पडणार. हे फक्त कोणाला 4 आणि 9ला बरं का. कळलं काय कळलं का. लिगा फेरी 9 बद्दल. ते पहिलं होतं 4 बद्दल, आता हे 9 बद्दल. हो गया. समजा नाही 4 आणि 9चं काय. 4चा पॉवर ऑड असेल तर युनिट प्लेसला काय येणार आहे 4च. 4चा पॉवर इव्हन असेल युनिट प्लेसला येणार आहे 6. 9चा पॉवर ऑड असेल तर युनिट प्लेसला येणार आहे 9च. आणि 9चा पॉवर इव्हन असेल तर युनिट प्लेसला येणार आहे 1. याच्या युनिट प्लेसला काय काय 9 कसं येईल. अरे अरे खालचा ऑड नंबर नाही पाहायचा, पॉवर बघायचा आहे. पॉवर ऑड आहे का इव्हन आहे. पॉवर इव्हन आहे. इव्हन असल्यावर काय करणार मग 1 येईल ना. इथं 9 आहे. 9चा पॉवर काय इव्हन आहे. 9चा पॉवर इव्हन आहे म्हणल्यावर काय येईल युनिट प्लेसला. कळलं का. आणि आता काय येईल आता 9 येईल ना. पॉवर काय चेंज केला मी 3281 म्हणजे ऑड चेंज केला. म्हणजे 9चा पॉवर जर ऑड आहे तर काय येतंय 9 येईल ना अशा टायमिंगला. कळलं काय. कन्फ्युज होऊ नका बरं काही. हा कोणता नंबर हा सांग. 522 36 काय पॉवर त्याचा 36. ओके. याच्या युनिट टेस्टला काय बरं आलं. इकडे आली तू हे सांगायचं होतं. इथं किती आहे 2. पॉवर किती आहे 36ला 4ने डिवाइड करा. रिमाइंडर सांगा मला. रिमाइंडर किती 0 कारण 4ने 36ला पूर्ण भाग जाईल ना. ओके. जर रिमाइंडर 0 येते तर इथं 0 नाही लिहायचा. जर रिमाइंडर 0 येते तर इथं चुपचाप काय लिहिणार तुम्ही. जर गिवन पॉवरला 4ने पूर्ण डिवाइड होत असेल तर पॉवर किती जोडून देणार डायरेक्ट 4. आणि 2चा चौथा पॉवर किती बघा बरं 16. म्हणजे एकक स्थानी किती येते म्हणजे याच्या पण एकक स्थानी किती येईल समजा घ्या. जर पॉवरला पूर्ण डिवाइड होत असेल तर रिमाइंडर 0 येतं म्हणून इथं 0 नाही लिहायचं. किती लिहिणार डायरेक्ट 4 लिहायचं. झालं का ओके. आता एक गोष्ट
ओके, 250 गुणिले 18. ठीक आहे, याचा आन्सर काय येतं ते गेलं उडत. युनिट प्लेसला किती येतं? मग मला युनिट प्लेसला 0 लावाच लागेल ना. कळलं काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही 250 रुपये पर डे ने काही काम करताय. किती दिवस काम केलं तुम्ही? 18 दिवस. म्हणजे तुमचं पेमेंट काय येईल हे दोघांचं मल्टिप्लिकेशनच असेल ना. तुम्हाला सांगा, मी जर झिरो लावायला सोडून दिला चालेल का? तुमचं पेमेंट कमी होऊन जाईल ना. किती येईल याचं पेमेंट? 4,500 येईल. आणि मी जर म्हणलं मला 0 लावायचं नाही आणि मी फक्त 450 रुपये टेकवले हातात, चालेल का? तुम्हाला पैशांनी जास्त लवकर समजतं. म्हणजे हा 0 लावणं गरजेचं आहे ना. कळलं काय? म्हणजे पेमेंट किती तुमचं? 4,500. म्हणजे एखाद्या नंबरला जर तुम्ही अशा नंबरने मल्टिप्लाय करताय जिथं युनिट प्लेसला 0 आहे, तर 100% युनिट प्लेसला 0 येणारच आहे. हे कळलं का? हे कळलं का? 8 5 किती? 40. इथं 5 आपण 5 असं याचं युनिट प्लेस 5 येईल असं म्हणू शकतो का? काही झोपले काय? याचं युनिट प्लेस 5 होईल का? युनिट प्लेसला किती आहे? कळलं का? म्हणजे जर एखाद्या नंबर मध्ये जर 0 येत असेल, त्याचा पॉवर काही का असेना, युनिट प्लेसला किती येणार आहे? फिक्स 0च येणार आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणलो 250 चा पॉवर 529, याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर येईल? किती इथं? 250 ला मला स्वतःसोबत किती वेळेस मल्टिप्लाय करायचंय? 529 वेळेस. मग 100% लास्टला तर 0च येणार आहे ना. कळलं काय? काय म्हणतो मी? समजी क्या? कळलं काय? नक्की? ओके. दुसरा, हे होतं 0 बद्दल. आता 1 बद्दल मला सांगा. 51 गुणिला 51. 1 गुणिले 1 किती? बरोबर. 51 गुणिले 51 म्हणजे किती झालं? 51 चा वर्ग ना. बरं, इथे किती आहे? 1 चा काही का पॉवर असं ना, युनिट प्लेसला किती तयार करेल तो? मी जर 51 ला 10 वेळेस मल्टिप्लाय केलं किंवा 5 वेळेस केलं, 1 गुणिले 1 1, 1 गुणिले 1 एकच, वापस 1 गुणिले 1 एकच. म्हणजे 51 असो किंवा कोणता नंबर असो, युनिट प्लेसला जर 1 आहे, त्याचा पॉवर काही का असना, युनिट प्लेसला किती येणार आहे? कळलं काय? नक्की? 0 असेल तर 0 येईल आणि 1 असेल तर 1 येईल. इथपर्यंत कळलं का? नक्की? अब दुसरा, मला सांगा 5 चा पहिला पॉवर म्हणजे 5, 5 चा वर्ग 25, 5 चा क्यूब 125, 5 चा चौथा पॉवर 625. काय रिपीट होते? म्हणजे 5 चा पॉवर काही का असना, युनिट प्लेसला किती येणार आहे? 5च येणार आहे. कळलं काय? हा सगळं एक्झाम्पल आहे. समजा 6285, याचा पॉवर 5289, याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर येईल? इथे किती आहे? 5 चा पॉवर काही का असना, युनिट प्लेसला किती तयार करत तो? डायरेक्ट हे लिहायचं. कळलं काय? नक्की? आणि लास्ट आता हे 6 चा विषय. 6 चा फर्स्ट पॉवर 6, 6 चा वर्ग 36, 6 चा क्यूब 216, 6 चा फोर्थ पॉवर 1296. काय रिपीट होते? म्हणजे 6 चा पॉवर काही का असना, युनिट प्लेसला किती येते? कळलं काय? 5896, याचा पॉवर 58 आहे, याच्या युनिट प्लेसला काय येईल? इथे किती आहे? 6. 6 चा पॉवर काही असा, युनिट प्लेसला किती येईल? कळलं काय? नक्की? आणि हे कोणाकोणासोबत होईल? 0 सोबत, 1 सोबत, 5 सोबत आणि 6 सोबत. यांच्यापैकी कोणता पण नंबर जर युनिट प्लेसला आहे, तर युनिट प्लेसला कायच येईल? हाच नंबर रिपीट होईल. कळलं काय? काय म्हणलं मी? मी जर म्हणलं असं 3850 चा पॉवर 581, याच्या युनिट प्लेसला काय येईल? काय येईल याच्या युनिट प्लेसला? काय? 0. 0च येईल ना. इथं किती आहे? म्हणजे खाली किती येणार युनिट प्लेसला? 0 येणार. 8281 चा पॉवर 52851, इतका मोठा नंबर का असना, युनिट प्लेसला किती आहे? पॉवर काही का असना, इथं जर 1 आहे, युनिट प्लेसला किती येणार आहे? 1. 58
2565 याचा पॉवर 89278 याच्या युनिट प्लेसला काय येईल? इथे किती आहे? 5, म्हणजे पॉवर काही का असेल किती येणार आहे? 5च. आणि जर 6 असेल तर किती येईल? 6. कळलं काय? हे फक्त कोणाला 0 सोबत होईल, 1 सोबत होईल, 5 सोबत होईल आणि 6 सोबत होईल. समजा क्या? नक्की लिखा फिर. आता याला लिहिणार कसं? 0चा पॉवर जर x काही पण असो, युनिट प्लेसला किती असणार आहे? 0च. 1चा पॉवर काही असो युनिट प्लेसला 1च. 5चा पॉवर काही असो युनिट प्लेसला 5च. आणि 6चा पॉवर काही पण असो युनिट प्लेसला 6च असेल. कळलं काय? 0, 1, 5 आणि 6 त्यांचा पॉवर काही का असताना त्यांचे युनिट प्लेस तेच नंबर असतील. समजा क्या? ओके. पहिले याला बघू आपण. काय म्हणते? युनिट प्लेस ऑफ हा नंबर विल बी. या संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या असेल? ठीक आहे. मराठीचं फॉन्ट सपोर्ट करत नाही बहुतेक याला, ते गेलं उडत. क्वेश्चन तर कळलं तुम्हाला काय? ओके. मला सांगा इथं 4 4 4. ठीक आहे. 4चा एक रूल लिहून दिला तुम्हाला, बरोबर? काय होता? 4चा पॉवर काय येतो? इवन आहे. 4चा पॉवर जर इवन आहे तर युनिट प्लेसला काय येईल? 6 येईल ना. 4चा पॉवर जर इवन आहे तर युनिट प्लेसला याच्या 6 येईल. मायनस इथं ऑड आहे म्हणजे काय येईल? 4. प्लस इथं इवन आहे म्हणजे काय येईल? कळलं काय? 4 ने डिवाइड नाही करत बसतो. इथं तर करावं लागेल ना. 7चा काही रूल सांगितला का मी असं? 7चा पॉवर 349 म्हणजे 48 पर्यंत डिव्हिजन होईल. अरे 48 पर्यंत डिव्हिजन होईल. रिमाइंडर किती राहील? 1. 7चा पॉवर 1 म्हणजे किती? 7च. कळलं नाही का? स्टेप्स लिहायच्या. ओके. मायनस 7चा पॉवर 248 आहे. 48 ला पूर्ण डिवाइड होतं म्हणजे 7चा पॉवर किती येईल? 4. 7चा पॉवर 1 लिहितो तर या. मायनस इथं 7. 44 पर्यंत पूर्ण डिवाइड होईल. किती राहते? 3 म्हणजे 7चा पॉवर 3. अब देखो 6 मधून 4 गेले 2. 2 आणि 6 म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली? 8. आता याचं बघा. 7चा पॉवर 1 म्हणजे 7च. मायनस आता तुम्हाला 7चा चौथा पॉवर कसा काढायचा ते बघा. मला सांगा 7चा क्यूबला जर मी 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7चा चौथा पॉवर भेटेल ना मला. कळलं काय? 7चा वर्गाला मी जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर मला 7चा घन भेटतो. कळतं काय? 7चा वर्ग किती? 49. 49ला जर मी वापस 7 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? तो 7चा क्यूब होईल ना. तसंच जर मी 7च्या क्यूबला वापस 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7चा पॉवर 4 होईल. आणि तो कसा होतो? इथं किती आहे? 7. इथं किती आहे? 7. इथं पॉवर काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. जर दोन्ही नंबर खालचे सेम आहे आणि इथं मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आहे तर पॉवरचं काय होतं? ऍडिशन होतं. 3 आणि 1 किती? तो असा तयार होतो. एक्सपोनेंट्स मध्ये सांगतो. जर 7च्या पॉवर 3 ला मी जर 7 ने मल्टिप्लाय केलं, 7चं घन किती? इंटू 7. 7 त्रिक 21 म्हणजे
हा जो कोणता नंबर असेल त्याच्या युनिट प्लेसला काय असेल, कळलं काय? ओके. आणि 7चा क्यूब किती म्हणलो मी आता, 343. युनिट प्लेस किती आहे, 3. आता करा 8 इंटू 7 मधून 1 गेला 6, 6 मधून 3 गेले 3, आणि 8 त्रिक 24. युनिट प्लेस किती आला आपला, समजा क्या, नक्की ना? एवढे मोठे क्वेश्चन आहे TCS ला येईल ना, पोलीस भरतील नाही येणार. TCS बँकिंग यालाच येतात, CGL. हा, येऊ शकता. कोणती CET? कशाला पण येऊ शकता आजकाल. आजकाल तर परफेक्ट स्क्वेअर नंबरचा क्वेश्चन विचारला होता या नेटच्या एक्झामला. नेट होती का सेट होती का, नेटच होती बहुतेक. मागच्या वेळेस किती होता, मग तू 120 130च्या तयारीत आहे मग. आणि यावेळेस एक जिल्ह्यालाच अप्लाय करू शकता ना. मग जिल्हा ठरवला का, पुणे. ते पण मुंबईपेक्षा बेस्ट राहील पुणे. चालेल. गीतांजली अख्खा क्वेश्चन नको लिहित बसवा. व्हॉट द युनिट प्लेस ऑफ हे ते विल बी. डायरेक्ट क्वेश्चन लिही फक्त ते, आणि खालचा आन्सर लिही. झालं, ओके. अब देखो नंबर कोणता आहे, 217चा पॉवर 413, 819चा पॉवर 547 आणि 414, 624, 342, 812. जे पहिले इझी वाटतं ते करा. मला सांगा, मी 9चा बद्दल सांगितलं ना, 9चा पॉवर ऑड आहे म्हणजे युनिट प्लेसला काय येणार आहे, 1. 4चा पॉवर इवन आहे, युनिट प्लेसला काय येणार आहे, 6. 7 आणि 2चा आता सॉल्व्ह करू आपण. 7, ओके. 413 आहे म्हणजे 13ने डिवाइड करा, 13ला डिवाइड करा 4ने, कितीपर्यंत डिव्हिजन येईल, 12 पर्यंत डिवाइड होईल. किती रिमाइंडर राहिलं, 1. 7चा पॉवर 1. इथे किती आहे, 2. पूर्ण डिवाइड होते 12ला, पूर्ण डिवाइड होतं म्हणलं काय लावणार तुम्ही, 4. हे सांगितलं होतं ना. जर लास्टच्या 2 डिजिटला 4ने पूर्ण डिवाइड होते म्हणजे रिमाइंडर जर 0 राहते, इथं 0 नाही लिहायचं, इथं किती लिहायचं, 4. 7चा पहिला पॉवर म्हणजे 7च, हा 1, हा किती, 6, आणि 2चा चौथा पॉवर 16 ना, म्हणजे किती, 6. 6 6 36 म्हणजे किती, 6. 6 एक वापस 6, आणि 6 7 जा 42 म्हणजे एकक स्थानी किती तयार होईल याच्या, समजा क्या, लिखो इसको. हा क्वेश्चन काय, हा क्वेश्चन लिह ना, फक्त काय लिहायचं, हे नाही लिहायचं, हा क्वेश्चन अख्खा लिहायचा, आणि इज इक्वल टू काय लिहायचं, युनिट प्लेस क्वेश्चन मार्क. पुरे स्टेटमेंट नाही लिहित बसायचं.
झालं. झालंय, लिहिलं ना? ओके. काय म्हणलं ते? फाइंड द युनिट डिजिट ऑफ द प्रोडक्ट ऑफ ऑल द ऑड प्राईम नंबर्स. बरं, ते गेलं उडत. ऑड म्हणजे काय? विषम. आणि प्राईम म्हणजे? प्राईम नंबर कोणता आहे? प्राईम नंबर म्हणजे काय? कुठे गेलं ते? मूळ. प्राईम म्हणजे मूळ. म्हणजे काय? काय? 1 2 3 4 5 सगळेच? 7 नंतर 9 ने येणार. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर जे फक्त 1च्या पार्टात येते आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात, दुसऱ्याच्या टेबलमध्ये येत नाही. जसं की 1, इथूनच चुकलं. 1 हा प्राईम नंबर नाहीये. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्राईम नंबर कोणता? 8 नाही, 0 नाही. हा, सगळ्यात पहिला प्राईम नंबर 3. शाबाश. 2 2 आहे ना. 2 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 2च्याच. अजून 1च्याच. अजून असं कोणतं टेबल आहे का ज्याच्या टेबलमध्ये 2 येतो? कळलं काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 हा एकमेव असा प्राईम नंबर आहे जो इवन पण आहे. कळलं काय? 2 हा एकमेव असा नंबर आहे जो हा समपणे आणि विषम नाहीये. मूळ आहे, मूळ. प्राईम आहे, प्राईम. हा, पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हणले? त्यांनी ऑड प्राईम नंबर म्हणजे 2 घ्यायचा का नाही घ्यायचा? अय, थांब थांब थांब. मी फक्त प्राईम नंबर काय आहे सांगत होतो. क्वेश्चनवर गेलो का मी? नाही. सगळ्यात पहिला प्राईम नंबर कोणता आहे? 2 आहे. याचं काम आपल्याला नाहीये का? क्वेश्चन मध्ये काय म्हणले? ऑड प्राईम नंबर पाहिजे. मग 2 घेणार का आपण? नाही. म्हणजे स्टार्ट पण होणार 3 5 7 11 13 असं सगळे. किती म्हणतो तो? ऑल ऑड प्राईम नंबर. किती प्राईम नंबर आहे जगामध्ये? गिनती नाहीये. हा, आता बघा याचा आन्सर कसं आहे. फाइंड द युनिट डिजिट ऑफ द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल द ऑड प्राइम नंबर. आप ध्यान से देखो. 3 बच्चे 7 बच्चा 35 11 बच्चे 55 5 त्रिक म्हणजे काय रिपीट होतंय? म्हणजे युनिट प्लेसला काय येणार आहे? समजा क्या? कळलं काय काय होतं? नक्की ना? लिखो फिर इसको. ठीक आहे. प्राईम नंबर म्हणले ते म्हणून 2 घ्यायचा नाही बरं का, कारण क्वेश्चन मध्ये काय म्हणले ते ऑड प्राईम नंबर पाहिजे त्यांना. म्हणजे अशा संख्या ज्या मूळ आहे आणि विषम आहे फक्त.
हे भगवान. काय म्हणलं आता? फाइंड द युनिट डिजिट ऑफ द प्रोडक्ट ऑफ ऑल द इवन नंबर. पहिला इवन नंबर अबे 2, नंतर 4, नंतर 6, नंतर 8, नंतर 10, नंतर असे कुठपर्यंत? इनफायनाईट. हा, मला सांगा एकदा 0 आला म्हणजे लास्टला किती येणार? 0 येणार याच्या ना. म्हणजे युनिट प्लेसला काय असेल? 6 कहाँ से होगा भाई? कळलं काय? काय ओय गीतांजली? हा, इवन सगळे इवन नंबर आहे. 10 पण इवन नंबर आहे ना. एकदा जर 0 येतं म्हणजे 100% युनिट प्लेसला काय येणार आहे? 0 येणारच. हा, अभी मजा आएगा. 12चा पॉवर 55 डिवायडेड बाय 3चा पॉवर 11 प्लस 8चा पॉवर 48 डिवायडेड बाय 16चा पॉवर 18 याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर असेल? समजा क्या क्वेश्चन काय आहे? हा, पहिले जे केलं तेच करा. इधर देखो, इथे किती आहे? 2. पॉवर किती आहे? 55. 4 ने डिवाइड करा 55 ला. कितीपर्यंत डिवाइड होईल? 52 पर्यंत डिवाइड होईल. किती रिमाइंडर? ए ए 2चा पॉवर किती आला? 3. खाली 3चा पॉवर इथं 11 आहे. 4 ने डिवाइड करा, रिमाइंडर किती? वापस 3च ना. मग 3चा पॉवर पण किती आला? 3 प्लस हा भाऊ 8 आहे. 48 पूर्ण डिवाइड होते बरोबर ना. मग 8चा किती पॉवर? 4. खाली 16. 6चा काही का असं ना काय असणार युनिट प्लेसला? 6च असेल ना. हेच बोललो होतं ना मी. ओके. 2चा क्यूब किती? 8. 3चा क्यूब 27 म्हणजे किती आला? प्लस 8चा वर्ग किती? काय 8चा वर्ग म्हणलो मी 64. म्हणजे मी 8चा 4था पॉवर आहे ना. मी याला असं तोडू शकतो ना. 8चा वर्ग इंटू 8चा वर्ग. 2 आणि 2 किती? 4. 8चा वर्ग 64 आणि याचा पण वर्ग 64. 4 चौक 16 म्हणजे युनिट प्लेसला किती येईल याच्या? आणि खाली किती आहे? 6. समजा की कसं आलं? 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27 म्हणजे 7. 8चा 4था पॉवर म्हणजे युनिट प्लेसला 6 आणि 6चा किती का पॉवर असं ना? 6च येणार आहे. ओके, आता बघा याचं काम संपलं. आता पॉसिबिलिटी बघा कशी येते. 7ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 8 येतं? 4. 7 चौक 28 बरोबर. म्हणजे जर मी 7ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 8 येतं. याचं काम संपलं. प्लस आता बघा 6ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 6 येतं? 1 ने बरोबर. किंवा 6ला अजून कशाने मल्टिप्लाय केलं तर 6 येतं? 6 ने. 6 6 36. मला सांगा 4 आणि 1 किती? 5 आणि 6 आणि 4 10 म्हणजे एक तर युनिट प्लेसला 5 पण येऊ शकतं किंवा 0 पण येऊ शकतं. पण कोणतं भेटतं ऑप्शन मध्ये? म्हणजे आन्सर कोणाला टिक करणार तुम्ही? आणि जर दोन्ही ऑप्शन असेल तर आयदर ऑर पण ऑप्शन असतं. म्हणजे एकतर हे किंवा हे. कळलं काय? आयदर ऑर काय असतं?
हा ना, मग जर दोन्ही ऑप्शन पण असेल ना, ते एक तिसरं ऑप्शन असतं आयदर ऑर, म्हणजे एकतर आयदर 0 किंवा 5 असं पण एक ऑप्शन असतं. कळलं घ्या नक्की. हो गया. झाले. आता बघा क्वेश्चन काय म्हणते. 171n multiplied by 1413 multiplied by 729 multiplied by 2015 is equal to 0. क्वेश्चन असं म्हणतोय, ह्या नंबरचं युनिट प्लेस किती आहे? 0 आहे. त्यांनी युनिट प्लेसनी काढायला लावला आपल्याला. आता ते काय म्हणतंय, इफ द युनिट डिजिट ऑफ हा नंबर इज 0 देन द मॅक्झिमम नंबर ऑफ व्हॅल्यूज दॅट एन मे टेक इज. म्हणजे इथं एनच्या किती व्हॅल्यूज येऊ शकतात. कळलं क्वेश्चन काय? म्हणजे एनच्या जागी काय काय कोणते कोणते नंबर येऊ शकतात. कळलं काय काय? ओके. आता पहिले बघा, 5 9 जा 45 म्हणजे याचा युनिट प्लेस 5. 5 3 जा 15 म्हणजे युनिट प्लेस वापस 5. आणि 5 ला इथं एन आहे म्हणजे इथं कोणता तरी नंबर असेल ना, तेव्हा युनिट प्लेस किती येतोय? 0. आता बघा 5चा टेबल म्हणा बरं. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 5 जा 25. म्हणजे 5 ला जर मी ऑड नंबरने मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला काय रिपीट होतंय? आणि 5 ला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर 20, 5 ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर 30. म्हणजे जर 5 ला मी इवन नंबरने मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला किती येते? कळलं काय? म्हणजे 100% इथं एनच्या जागी काय असणार आहे? इवन नंबर असणार आहे, तरच 0 तयार होईल ना. कळलं काय? ओके. मग अशा एनच्या किती व्हॅल्यूज होतील? एक तर मी एनच्या जागी 2 ठेवू शकतो, 4 ठेवू शकतो, 6 ठेवू शकतो, 8 ठेवू शकतो आणि 0 पण ठेवू शकतो ना, कारण 5 0चं पण किती होतं? म्हणजे किती पॉसिबल व्हॅल्यूज झाल्या? 1 2 3 4 आणि 5. कळलं का क्वेश्चन काय म्हणत होता? नक्की समजा नाही? लिखो. जर असा क्वेश्चन येतो, जर चा एकक स्थान 0 असेल तर n च्या जास्तीत जास्त किती किमती असू शकतात?
झालं? समजा गे काय विषय होता? क्वेश्चन असा आहे हा, 199 चा पॉवर 2n आणि 144 चा पॉवर 3n आहे. असं आहे. काय म्हणले ते? फाइंड द युनिट डिजिट ऑफ द एक्सप्रेशन, हा वाला, वेअर n इज अ नॅचरल नंबर. कळलं का? क्वेश्चन कळला का? मला सांगा, इथं 9 आहे, आपल्याला पॉवर, पहिले पॉवर काहीतरी द्यायची आपल्याला, 250 काहीतरी असे पॉवर्स देत होते आपल्याला. आता काही पॉवर दिले का? एक्झॅक्ट नंबर मध्ये नाही, n ची काहीतरी व्हॅल्यू आपण मानू शकतो, काही पण. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन हा, अब ध्यान से सुनो मैं क्या बोल रहा हूँ. असे ऑप्शन असतात, आयदर ऑर, कधी कधी. मला सांगा, n ची व्हॅल्यू काय मानायची? काही पण मानलीच चालेल का कोणती तरी एकच ठराविक मानावं लागेल? काही पण मानलीच चालेल ना. आता त्याचे दोन सिच्युएशन सांगतो मी. एक, जर तुम्ही n ची व्हॅल्यू ऑड मानताय आणि एक n ची व्हॅल्यू इवन मानताय, तर काय होऊ शकतो? समजा मी n ला 1 मानलं, एक ऑड नंबर आहे ना, चालू शकतं ना. तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवलं, मल्टिप्लिकेशन मध्ये एक रूल सांगितला तुम्हाला, जर मी इवन नंबरला इवन नंबर सोबत मल्टिप्लाय करतोय तर आन्सर माझं इवन येते. जर मी ऑड नंबरला पण इवन नंबर सोबत मल्टिप्लाय करतोय तरी आन्सर माझं इवनच येते. आणि जर मी ऑड नंबरला ऑड नंबरने मल्टिप्लाय करतोय तर आन्सर माझं, तो रूल आता इथं अप्लाय कसा करायचा बघा. फॉर एक्झाम्पल, मी n ला 1 मानलं, ठीक आहे, तर हा किती आहे? 9 आहे. 9 2 1 जा किती? 2च, ठीक आहे, प्लस इथं 1 मानलं तर 4, सॉरी इथं किती आहे? 4 आहे, तर 3 1 जा 3. ही आपली आहे पहिली पॉसिबिलिटी, आणि ही आपली सेकंड पॉसिबिलिटी. n ला काय मानलं मी आता? पहिले 1 मानलं, म्हणजे काय मानलं मी? ऑड मानलं. आता n ला मी इवन मानून पाहतो. n समजा मी घेतला 2, 2 इवन नंबर आहे, 2 2 जा 4, म्हणजे 9 चा पॉवर किती येईल? प्लस, आणि 4 चा पॉवर 4 3 जा, सॉरी 2 3 जा 6, म्हणजे 4 चा पॉवर 6. आता बघा, 9 आणि 4 चे रूल सांगितले तुम्हाला मी आता. 9 चा पॉवर जर इवन आहे तर युनिट प्लेसला काय येतंय? 1 येतं ना. 4 चा पॉवर इवन आहे, युनिट प्लेसला काय येईल? अबे किती? 6, म्हणजे युनिट प्लेसला किती येतं इथं? हे कधी जर मी n ला इवन मानलं तर. 9 चा पॉवर इवन आहे, युनिट प्लेसला काय येणार आहे? एकच येणार आहे. 4 चा पॉवर ऑड आहे, युनिट प्लेसला काय येणार आहे? 4च येणार आहे. मग 4 आणि 1 किती? 5, म्हणजे एकतर याचा फायनल आन्सर एक तर युनिट प्लेसला एक तर 7 येईल किंवा 5 येईल. आणि ऑप्शन मध्ये 5 पण आहे, 7 पण आहे, पण या ऑप्शनवर नजर मारा, काय तो? आयदर 5 ऑर, कळलं काय काय म्हणलं मी? मला सांगा, मी n ची व्हॅल्यू इथं ऑड ठेवली काय किंवा इवन ठेवली काय? मल्टिप्लाय काय सोबत करतोय मी त्याला? 2 ने. 2 ने मल्टिप्लाय करतोय, 2 हा इवन नंबर आहे. इवन नंबरला जर मी कशाने पण मल्टिप्लाय केलं, पॉवर काय येणार त्याची? इवनच येणार ना. इथं बघा, 9 चा पॉवर इवन आहे, इथं पण 9 चा पॉवर इवन आहे, म्हणून ही रूल लक्षात ठेवा. इवन मल्टिप्लाय बाय इवन इवनच असतं. फक्त तुम्हाला खेळायचं कोणासोबत हो? या 4 सोबत खेळायचं, कारण इथं काय 3 आहे ना, 3 ने मल्टिप्लाय केलं कशाला पण तर 3 काय ऑड नंबर आहे. इथं मी 1 ठेवला तर ऑड इंटू ऑड काय झालं? ऑड झालं. इथं मी 2 ठेवला तर ऑड इंटू इवन इवन झालं. कळलं काय? म्हणजे याचा युनिट प्लेस एकतर 7 येईल किंवा 5 येईल, आणि ऑप्शन मध्ये दोन्ही पण येतात. तिसरा ऑप्शन काय? आयदर 5 ऑर 7. कळले काय सगळे क्वेश्चन? नक्की. हे होतं तुमचं युनिट प्लेस मेथड. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक बघू. तोपर्यंत थँक्यू.